खासगी कॅबनं प्रवास करताना कॅब चालक किंवा या कंपन्या प्रवाशांकडून अवाच्या सवा भाडं आकारत ग्राहकांना गंडवतात असा अनुभव अनेकांना आला असेल आणि आता या कमिशन बेस सुरू असलेल्या मनमानीला चाप बसणार आहे। कारण मंडळी, खासगी टॅक्सीला स्पर्धा करण्यासाठी आता सरकारच्या सहकार खात्याकडून महाराष्ट्रात लवकरच येतात देवाभाऊ टॅक्सी। ड्रायव्हर नाही भागीदार बना, सहकार टॅक्सी सेवेत ड्रायव्हर पार्टनर म्हणून सहभागी व्हा असं म्हणत आता सहकारातून सशक्त पर्याय देत बेरोजगार तरुणांना ड्रायव्हर ऐवजी भागीदार होण्याची संधी देणारा हा उपक्रम असल्याचं सरकारचं म्हणणं आहे। स्वतःचं वाहन असलेले टॅक्सी चालक तसंच नवीन वाहन घेऊन टॅक्सी सेवा देण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही एक वेगळी संधी आहे। मुंबई आणि MMR परिसरातील प्रवाशांसाठी प्रायव्हेट ॲप आधारित सरकारची देवाभाऊ टॅक्सी आणि छावा टॅक्सी सेवा सुरू होणार आहे। प्रवाशांना कमी दरात प्रवास करता येईल आणि टॅक्सी चालकांचा सुद्धा फायदा होईल। देवाभाऊंच्या सहकारामुळे रिक्षा प्रवाशांचे खिसे आता हलके होणार नाहीत असं आश्वासित करण्यात येत आहे। ते चालक आणि वाहन मालकांच्या उत्पन्नात सुद्धा मोठी वाढ होईल। याआधी दिल्ली आणि कोलकात्यामध्ये सरकारी पाठबळावर टॅक्सी सेवा यशस्वी झाल्यानंतर आता आपल्या राज्यातही अशा प्रकारे देवाभाऊ सहकारी टॅक्सी येतात। तर या मॉडेलमध्ये नफ्याचा मोठा हिस्सा हा थेट चालक आणि वाहन मालकांना मिळणार आहे। या उपक्रमाची वैशिष्ट्य म्हणजे शून्य कमिशन मॉडेल असेल, अधिक उत्पन्नाची संधी, नवीन वाहनांसाठी कर्जाची सुविधा, डिजिटल पेमेंट सुविधा, भविष्यात विमा आणि कल्याणकारी योजना, महिला चालकांसाठी विशेष योजना, CNG आणि EV टॅक्सीला प्राधान्य असेल, प्रशिक्षण आणि कौशल्य विकास आणि बोनस प्रोत्साहन योजना सुद्धा असणार आहे। त्यामुळे चालकांचं उत्पन्न वाढण्याची शक्यता तर आहेच आहे आणि दुसरीकडे प्रवाशांना अधिक परवडणारी आणि विश्वासार्ह अशी ही सेवा मिळू शकते। खासगी कंपन्यांच्या जादा कमिशनला आता पर्याय उभा केला जाणार आहे। त्यामुळे हा उपक्रम राज्य सरकारचा गेम चेंजर उपक्रम ठरू शकतो आणि या उपक्रमाची सगळी माहिती तुम्हाला मिळेल www.devabhausahakari.taxi.com या लिंकवर।